रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर। नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर। 15,000 रुपयाची खरेदी करा आणि फक्त 10,000 रुपये भरा। ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध। अप्रतिम लग्न सराई कलेक्शन, सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या, नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट। आहेरी ऑफर ही सुरू। आहेरी साड्या 10 घ्या 1 फ्री, पॅन्ट शर्ट जोडी 10 घ्या 1 फ्री। ऑफर फक्त 31 मे 2025 पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज। ठोस आश्वासनानंतर कडलगेत रास्ता रोको मागे, आमदार शिवाजी पाटील बांधकाम विभाग अधिकाऱ्यांची मध्यस्थी। ढोलगरवाडी फाटा ते कोवाडिया मुख्य मार्गावर सध्या कडलगे बुद्रुक येथे रस्ता काम सुरू असून गटारी नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने गटारीशिवाय रस्त्याचे काम करू नये या मागणीसाठी कडलगे बुद्रुक येथील ग्रामस्थांनी सोमवारी 7 एप्रिल रोजी रास्ता रोको आंदोलन सुरू केलं। दुपारी विद्यमान आमदार शिवाजी पाटील व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी ठोस आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। कडलगे बुद्रुक येथील बसथांब्यासमोर सोमवारी सकाळी ग्रामस्थांनी मुख्य रस्त्यावरच ठिय्या मांडून रास्ता रोको सुरू केला। संबंधित विभाग आणि शासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी करण्यात आली। यावेळी उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील म्हणाले, डोंगरवाडी फाटा ते कोव्हाडपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता काम सुरू केलं आहे। सर्व गावात गटारी कामाचा अंतर्भाव असताना कडलगे बुद्रुक गाव मात्र गटारी कामातून वगळला आहे। गटारी अभावी पावसाचं पाणी गावात शिरणार आहे, त्यामुळे घरांचे नुकसान होणार आहे। पाणी साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे। शिवाय शेतीचं नुकसान होणार असून शाळेतील मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे संबंधित विभागाने ग्रामस्थांच्या मागणीची दखल घ्यावी। आज दुपारी आमदार शिवाजी पाटील व सार्वजनिक बांधकाम विभागाने संपर्क साधून 2 महिन्यात गटारीसाठी निधी मंजूर करून घेऊया, तोच रस्त्याच्या दुतर्फा खोदकाम करून सांडपाण्याचा निचरा केला जाईल असं सांगितलं। कसा करायचा ते दाखवून द्यावं एवढीच माझी विनंती आहे त्यांना। जे शासन म्हणजे PWDचे काम चालू केलेलं आहे, गटारे झाल्याशिवाय आम्ही इथून कुठलंही वाहन जाऊ देणार नाही। आज जे आंदोलन होईल त्यापेक्षा इथून पुढे सुद्धा पूर्णपणे आंदोलन गावातील सर्व लोक आम्ही रस्त्यावर उभे राहू। तेव्हा शासनानं कृपया आमची आमची मागणी पुरवठा करून तात्काळ गटाराचे काम चालू करावं, अन्यथा रस्ता रोको पूर्णपणे बंद करण्यात येईल। यावेळी सरपंच परशुराम पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील, अशोक पाटील, धोंडीबा कांबळे, ज्ञानेश्वर पाटील, भीमा बुवा, RK पाटील, मनोहर पाटील, रमेश पाटील, रमेश कांबळे, प्रकाश पाटील, विश्वनाथ पाटील, रवळू पाटील, पुंडलिक पाटील, लक्ष्मण बुवा उपस्थित होते। 7 एप्रिल 2025 आज आम्ही कडलगे बुद्रुकचे ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थ आज आम्ही इथे रास्ता रोको आंदोलन करत आहोत। रास्ता रोको आंदोलन करण्याचं कारण कोवाड ते डोंगरवाडी फाटा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागानं चालू केलेला आहे आणि या सार्वजनिक बांधकामानं चालू केलेल्या रस्त्यामध्ये सर्व गावामध्ये गट्टर्स धरलेले आहेत आणि आमच्या गावामध्ये गट्टर्स धरलेले नाहीत। तर ही गट्टर धरल्या नसल्यामुळे सर्व घरामध्ये पावसाचे पाणी जाणार आहे, त्यानंतर घरांचे नुकसान होणार आहे। पाणी मध्ये साचून डास वगैरे डासाचा प्रादुर्भाव होऊन अनेक रोगराई पसरणार आहे। शेतीमध्ये पाणी जाऊन शेतीचं नुकसान होणार आहे। तसेच शाळेच्या बाजूला जिथं पाणी साचणार आहे तिथं शाळेच्या मुलांना येता जाताना त्यांच्या जीवाला धोका आहे। या सर्व परिस्थिती लक्षात घेता आमच्या गावाला गट्टरची नितांत गरज आहे। ही बाब लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागानं लवकरात लवकर गट्टर्स उपलब्ध करून द्यावेत आणि आमच्या गावाची जी काही मुख्य अडचण आहे ती मुख्य अडचण दूर करावी। महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।